जोपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये अशी सोय आम्ही कुठेच पाहिली नाही. मंगेश दादा यांच्या संकल्पनेने तयार झालेले कार्यालय अगदी डोळ्याचे पार न फेडणार असं कार्यालय आहे. आमचे जे आमदार गेले त्यांनी नाही केले, हे आमदार आपले आमदार जे त्यांनी भरपूर भारी काम चोपडा केले. तालुक्यातील रहिवासी असून शासकीय कामानिमित्त चाळीसगाव येथील नवीन तहसील कार्यालयाच्या आवारात आला असता कार्यालय पाहून अगदी आपण भारताच्या देशात आहोत की विदेशात आहोत हेच एकदा मी गैरवरून गेलो. आदरणीय मंगेश दादा यांच्या संकल्पनेने तयार झालेले कार्यालय अगदी डोळ्याचे पार न फेडणार असं कार्यालय आहे. आजपर्यंत एकच छताखाली जळगाव जिल्ह्यातील हे पहिलंच कार्यालय असेल की एकच छताखाली तुम्हाला सर्व कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. या कार्यालयाचा उपभोग नागरिकांनी अगदी स्वच्छ आणि सोजोड मनाने घ्यावा. कार्यालयात कोणी घाण करू नये. आदरणीय दादांचं चोपडा तालुक्याच्या वतीने खूप खूप सहर्ष स्वागत. कार्यालय पाहून अगदी चोपड्याला देखील हेच कार्यालय व्हावं अशी इच्छा आम्ही आमचे आमदार साहेब यांच्याकडे व्यक्त करू. पुनश्च आदरणीय मंगेश दादांचं खूप खूप अभिनंदन. जवळच आहे त्यामुळे आम्हाला तर खूपच छान झालं. आणि खूप लांब जावं लागत होतं. लांब जावं लागत होतं. स्पेशल इथं कसं आहे खूपच म्हणजे सगळ्याच सोयी एका छताखाली झाल्या त्याच्यामुळे आम्हाला खूपच बरं वाटतंय. आम्ही तर पण किती पण वेळेस येऊ शकतो. तहसीलमध्ये काही कामकाज राहिलं माणसं नाही कामं करत तर आम्ही लेडीज येऊ शकतो, करू शकतो बुवा असं नाही बघितली. मंगेश दादांनीच केली ही आम्हाला हे माहिती. मंगेश दादांनी भरपूर कामं केलेले आहेत. पुलाचे झालं, रस्त्याचं झालं, आता हे वाय पुतळ्याचं पण काम छान झालं. त्याच्यामुळे सुशोभीकरण पण छान झालं आणि सगळ्या सोयी एकदम हे झाल्या बुवा असं. त्याच्यामुळे खूपच तालुक्याचा पण विकास झाला. दादांनी सगळं केलं त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद आहे. सगळ्यांना आनंद आहे. असंच करत राहू दादा हीच आमची विनंती आहे दादांना. चांगलं काम केलंय बाबा. तिथल्या कामापेक्षा तिथं कसं पाण्या पावसात उभं राहावं लागत होतं, इथं चांगलं झालंय काम. आता इथं कसं पाण्या पावसात उभं राहायचं काम नाही. इथं कसं आना जास्त फिरफिर होत नाही, एकाच ठिकाणी सगळे कामं होतात. आता कसे रेशन कार्डाचे त्याचे जे आपल्याला लागणारे वस्तू त्या सगळ्या एका ठिकाणी या ऑफिसमध्ये आल्यापासून आम्हाला इतका आनंद झाला. ऑफिस पाहून भयान आनंद झाला आणि या आनंदा स्वरूपात इतकी सोय केलेली आहे की आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये अशी सोय आम्ही कुठेच पाहिलेली. स्वच्छता पण, कामांची लाईन पण, उद्योगधंदा जिल्हे जिल्हे खोल्या वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आम्हाला फार फार आनंद होत आहे पाहून. एवढं काम स्वच्छ झालेलं आहे इथे. मंगेश दादांचे आम्ही फार आभारी आहेत बा. एवढी मेहरबानी करतो आम्ही. आमदार साहेब एकदम भारी काम करते. गावाचा विकास होऊ राहिला. हो, आणि मागचे जे आमदार गेले त्यांनी नाही केले, हे आमदार आपले आमदार जे त्यांनी भरपूर भारी काम केले. आपल्या गावाचा विकास करू राहिले. चांगले माणूस आहे. इथं आल्यापासून चांगल्या सुविधा झाल्या बुवा. जास्त फिरवत नाही. या खिडकीमध्ये झाला केलं तर दुसऱ्या खिडकी म्हणजे जवळच्या जवळ सगळं काही काम होतं. परेशान होते. पहिले परेशान व्हायचं. पाऊस जर चालू आला तर तिकडं कुठे वेल्डर कुठे राहत होता, बाकीचे असं ऑफिस कुठे, असं सेतू कुठे, तर तहसीलदार कुठे. आता हे एकदम भारी झालं. सगळ्यांना बरं वाटतं. आणि जेवढं फिरफिर म्हणजे परेशान आहे प्रत्येक ठिकाणी विचारायचं हे कुठे राहते, ते कुठे राहतात असं. हे कोणतं हे काम कोणत्या खिडकीमध्ये जावं लागेल. आता तसं काही नाही. आता अजून आहे नवीन नाही, थोडं 1-2 वेळेस होईल असं परेशान. मग नंतर सगळं माहिती राहिल्यावर म्हणजे एक अनपट माणूस सुद्धा हे सगळं काम करू शकतो.